फडणवीस शिंदे अजितदादांची 2 दिवसात महत्त्वाची बैठक होण्याची एक शक्यता आहे। बैठकीमध्ये महायुतीमध्ये होणाऱ्या प्रवेशबंदीबाबतही चर्चा होणार आहे। महायुतीमध्ये एकमेकांना प्रवेश न देण्यावरून चर्चा होणार असा अंदाज आहे। आमच्यात मतभेद झाले, मनभेद नाही झाले। मतभेद हे मिटू शकतात, मनभेद हे चव्हाट्यावर येतात। काही वेळा मनभेदामुळं आपली राज्याचे वेगवेगळ्या विषयाला वेगळं वळण मिळतं, पण हे मतभेद असल्यामुळं थोडं त्या ठिकाणी काही कमी जास्त झालं आहे। आमचे मतभेद दूर होतील आणि काही गैरसमज झाले तरी आम्ही आपसात बसून त्या ठिकाणी ते संपवू शकतो एवढी क्षमता देवेंद्र फडणवीसजीमध्ये आहे, एकनाथ शिंदेमध्ये आहे आणि अजितदादामध्ये आहे। तिघही नेत्यामध्ये आपसात कोऑर्डिनेशन आहे आणि त्यामुळं काही झाले असतील खालच्या लेवलला मतभेद ते आम्ही दूर करू शकतो एवढी क्षमता आमच्यात आहे। उपमुख्यमंत्री शिंदे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आज एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे, कारण आज डोंबिवलीमध्ये केडीएमसीच्या सावळाराम क्रीडा संकुलाचं भूमिपूजन आणि सावित्रीबाई नाट्यगृहाचं नूतनीकरण होणार आहे। दुपारी 4 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उदय सामंत देखील उपस्थित राहणार आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र चव्हाण यांनाही बोलावण्यात आलंय। त्यामुळे स्थानिक निवडणुकीमध्ये पक्षप्रवेशावरून झालेल्या वादानंतर दोन्ही नेते एकत्र येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। तर केडीएमसीच्या सावळाराम क्रीडा संकुलाचं आज भूमिपूजन आहे आणि या निमित्तच आज डोंबिवलीमध्ये दुपारी 4 वाजता हे दोनही नेते एकत्र येण्याची शक्यता आहे। दुसरीकडे निवडणुका संपल्यावरती सर्व काही विसरलं पाहिजे असं भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय। यावर आम्हालाही वाद वाढवायला वेळ नाही असं निलेश राणे म्हणाले। निवडणुकांना निवडणुकीसारखं घेतलं पाहिजे आणि निवडणुका संपल्यानंतर सर्व विसरलं पाहिजे। हे सगळं जे तुम्ही म्हणताय हे मी पुराव्यासकट दिलेलं आहे। मी फक्त आरोप केले नाही, तुम्ही म्हणतात आरोप केले, आरोप नाही केले। मी मतदार यादीमध्ये जे काय होतं ते दाखवलं नावासकट। स्पेसिफिक मी कोणावर आरोप केले नाहीत, कारण का वैयक्तिक माझा वाद नाहीये। निवडणूक अशी होता कामा नाही। तरी चव्हाण साहेब बॉस आहेत आणि बॉसच्या माध्यमातून जे काय घडत गेलं मला असं वाटलं की त्यांना ते कळावं आणि त्यांना मी सांगावं, एवढाच तो विषय होता। डोंबिवलीनंतर कल्याणमध्येही शिवसेना आणि भाजपची श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं दिसतंय। कल्याणच्या पूर्व पश्चिम विठ्ठलवाडी परिसराला जोडणारा स्वर्गीय आनंद दिघे पुलावरून दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवाद आहे। भाजपने उद्घाटन करण्याआधीच शिंदे सेनेकडून पूल वाहतुकीसाठी खुला झालाय। कल्याण आमदार सुलभा गायकवाड यांनी पुलाची पाहणी करत रस्त्याच्या गुणवत्तेवरती आक्षेप घेतलेला होता। गुणवत्ता न सुधारल्यास पूल पुन्हा बंद करून पुन्हा एकदा दुरुस्ती करायला लावणार असा इशारा ठेकेदाराला आमदारांनी दिला होता। ब्रिजचं काम चालू झाल्यामुळे इथं देखील ट्रॅफिक हे ब्रिजच्या खाली ट्रॅफिक होते। इथले स्थानिक जे नगरसेवक आहे आमचे पप्पू पिंगळे असतील किंवा राजाराम आप्पा असतील यांच्या माध्यमातून यांचे कार्यकर्ते सातत्याने रात्री 2-2 अडीच वाजेपर्यंत उभे राहून हे ट्रॅफिकची समस्या काढण्यासाठी ते प्रयत्न करत होते। त्यामुळे हा श्रेयवाद नाही, हा शिवसेना कशी आहे, शिवसेना ही सातत्याने तळागाळातल्या लोकांना जिथं जिथं अडचण आहे तिथं शिवसेना उभी राहते। त्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा श्रेयवाद नाही, हा ब्रिज चालू व्हावा हीच आमची अपेक्षा होती आणि त्यामुळे आम्ही हा चालू केलेला।